मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं? आत्ता या क्षणाला मी जे बोलणार आहे ते पुन्हा जेनझींवरच बोलणार आहे. जेनझींवरच बोलणार आहे. या याचं शीर्षक जे आहे ते आहे आंदोलन करताय? प्रश्नचिन्ह आहे. आंदोलन करताय मग संजय दत्तला आठवा. संजय दत्तला आठवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं संविधान संविधान हातामध्ये घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छातीशी घट्ट पकडून अभिजित दिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टी या नावानं जे एक ते नाव त्या पार्टीला दिलं, त्याचे फॉलोअर्स वाढले, 2.5-3 कोटी फॉलोअर्स मिळाले त्या. कारण ही काही ऍक्च्युअल पॉलिटिकल पार्टी नाहीये, परंतु इंस्टाग्रामवर स्थापन करण्यात आलेली किंवा सोशल मीडियावर स्थापन झालेली पार्टी म्हणूयात आपण. तर त्या पार्टीनं अल्प कालावधीत प्रचंड मोठी क्रांती करून दाखवली आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचुक, ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ हे उपोषणाला बसले आणि अनेक लोक त्यांच्याबरोबर जोडली गेली. तर याच्यामध्ये हे आंदोलन सुरू झालं. ते आंदोलन सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. ते का सोडलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, या गोष्टींचा उलगडा यथावकाश होईल. कारण या आंदोलनाला सरकारचा काही विरोध नव्हता. त्यांनी तिथे पोलीस बंदोबस्त आणि हे सगळं ठेवलेलं होतं. कारण जंतर मंतर हे मुळातच आंदोलन आहे. याच्या अगोदर आंदोलनं झाली नाहीत का रामलीला मैदान आणि जंतर मंतरवर? अण्णा हजारे हे जे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी हे आंदोलनातून आलेली लोक आहेत. ही आंदोलनातून आलेले नेते आहेत की ज्यांनी पुढे पक्ष पण स्थापन केला आणि सरकार बनवून पण दाखवलं आणि सरकार चालवून पण दाखवलं. त्यामुळे ही आंदोलनामध्ये हे चमत्कार झालेत ना. अभिजित दिपकेंचा हा दुसरा प्रयत्न आहे, पण त्याच्या अगोदर 2013ला अगदीच अशाच प्रकारचा प्रयोग रामलीला मैदानावर झाला होता आणि त्याच्यामधून तयार जी पार्टी झाली त्याचं नाव आम आदमी पार्टी, ज्यांनी दिल्लीमध्ये चितपट करून टाकलं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला. चितपट. 70 पैकी 69 आमदार निवडून आणले. परत इलेक्शन झालं, 70 पैकी 68 आमदार निवडून आणले. एवढं राक्षसी बहुमत, एवढं राक्षसी, एखाद दुसरा आमदार शिल्लक राहील की काय अशी परिस्थिती. मध्यावधी निवडणुका घडवून आणल्या तरी सुद्धा परत त्यांनी तेवढेच आमदार निवडून आणले आणि लोकसभेला परत भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येत होते. म्हणजे हा चमत्कार दिल्लीवासियांनी डोळे उघडे ठेवून केला होता की अरविंद केजरीवाल यांनाच आम्हाला निवडून द्यायचं, आम आदमी पार्टीलाच आम्हाला दिल्लीमध्ये निवडून द्यायचं. आणि त्याप्रमाणे आम आदमी पार्टीनं सत्ता मिळवून पण दाखवली. आता सुद्धा पंजाबमध्ये त्यांचं शासन आहे. त्यामुळे जे काही नाव कमवायचं किंवा राजकारणामध्ये पडून जी काही तथाकथित हे बाबा पतंगराव कदम किंवा विखे पाटील ह्या अशाच घरामध्ये आपला जन्म झाला पाहिजे असं काही नाहीये. कारण ह्यांच्या घरामध्ये विखे पाटलांचे विठ्ठलराव विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील 1, 2, 3, 4 अशा पिढ्यानपिढ्या राजकारण चालत येतं खाली. प्रत्येक म्हणजे नातू सुद्धा परत आमदार. राहुल गांधींचं काय आहे, पणजोबा पंतप्रधान, आजी पंतप्रधान, वडील पंतप्रधान आणि आई गटनेत्या काँग्रेसच्या, त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढे मनमोहन सिंग पंतप्रधान 10 वर्ष. त्यामुळे ही लिगसीच पाहिजे त्याला असं काही नाही. हा भ्रम जो आहे ना तो तोडला अरविंद केजरीवाल यांनी. हे कोणीही पक्षानं अशा याच्यात राहू नये की आमचं पिढीजातच हे सगळं आहे. हा भ्रम 2013लाच तोडला आम आदमी पार्टीनं. हा. आणि मग त्याला साधर्म्य असणारं किंवा जंतर मंतर आत्ताचं जे नीट पेपर फुटीचं जे प्रकरण झालं त्याला अनुसरून अभिजित दिपकेंनी जंतर मंतरवर आंदोलन केलं की हे किती काळ भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये, मोदींच्या कारकिर्दीमध्ये नीटचे पेपर वरचेवर फुटलेले आहेत. जी NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ह्यांना पेपर नीट घेता येत नाहीत का? ते लीक प्रूफ कशी काय नाहीये? हा प्रश्न विचारणंच आवश्यक होता. हा विचारायलाच पाहिजे होता आणि त्याचं प्रॉपर उत्तर सुद्धा मिळणं आवश्यक होतं. किंबहुना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सुद्धा त्यांनी देणं आवश्यकच होतं. या मतावर माझं सुद्धा मत हेच आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आंदोलनामध्ये सुद्धा तुमचे पेशन्स किती आहेत, तुमच्यामध्ये सहनशीलता किती आहे, तुमच्यामध्ये संयम किती आहे. तुम्ही म्हणालात ना दीपिके
आणि अभिजित दिपके आणि त्यांचे साथीदार जे तरुण जी मुलं आहेत, की आम्ही महात्मा गांधींच्या तत्वानुसार चालणारे आहोत, आम्ही अहिंसेच्या तत्वानुसार चालणारे आहोत. मग तोंडाला पट्टी बांधूनच आंदोलन करायचं किंवा अशी क्रॉसमध्ये काळी पट्टी लावून टाकायची तोंडाला आणि तसंच बसायचं. महात्मा गांधींबरोबर ज्या महिला सहकारी वगैरे असायच्या त्यांचे कुठे असे व्हिडिओज आहेत का की त्या शिव्या देत होत्या, बेदम शिव्या. अहो, या सोनम वांगचुक यांनीच ते व्हिडिओ बघितले असणार हॉस्पिटलमध्ये मुलींची. काय काय भाषेचा प्रयोग केलाय. एक मुलगी म्हणते मोदींना पिरियड्स आलेत, त्यामुळे ते बाहेर येत नाहीयेत. पिरियड्स आलेत म्हणजे मासिक पाळी मोदींची सुरू झालेली आहे. मग तो पत्रकार विचारतोय मोदी तर पुरुष आहे, तर ती मुलगी मानभावीपणानं म्हणते मोदी पुरुष आहे. मला नव्हतं माहिती, मला नव्हतं माहिती ते पुरुष आहेत म्हणून. या प्रकारे तुम्ही थट्टा उडवताय. हा चेष्टेचा विषय झाला. तुम्हाला त्याच्यामध्ये काही रील्स आणि तुम्हाला वा 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 अरे ग्रेट 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 अगदी लगेच तुम्हाला चिरअप करणारे लोक मिळाले, त्यामुळे तुम्ही आणखीन बरळत सुटला. एका अभिनेत्रीनं सॅनिटरी पॅड्स पत्रकारांच्या समोर अशी पाठमोरी झाली आणि सॅनिटरी पॅड काढून दाखवलं रक्तानं माखलेलं, की हे त्यांच्या तोंडावर फेका, हे मोदींच्या आणि धर्मेंद्र प्रधानांच्या तोंडावर फेका. हे त्या अभिनेत्रीनं केलं. एक मुलगी म्हणतेय मोदी नल्ला आहे, एक जण म्हणतेय मोदी हिजडा आहे. अहो काय बोलताय तुम्ही, पंतप्रधानांबद्दल बोलताय तुम्ही ह्या गोष्टी. एक मुलगी सामोसा घेऊन दाखवतीये कॅमेऱ्यावर की ये मोदी के 13वीं का खाना है, 13वीं का खाना है. अहो तुमच्या आजोबांच्या वयाचे आहेत ते. आजोबांच्या वयाच्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय. ज्या माणसाला परत मला याच्यावर परत ट्रोल करणारी सुद्धा मंडळी नक्की येतील या व्हिडिओवर की तुम्ही मोदी भक्त आहात, अंधभक्त आहात. मी अनेक वेळा माझ्या याच्या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ काढून बघा. मी देवाभाऊंवर सुद्धा भरपूर तोंडसुख घेतलेलं आहे, परंतु शिव्या नाही, कधीच नाही. शिव्या नाही. मी अजितदादा पवारांवर सुद्धा तोंडसुख घेतलेलं आहे, पण शिव्या कधीच नाहीत. शिव्या देणं फार सोपी गोष्ट आहे हो. मला शिव्या माहित नाहीत का? माहिती आहेत. शिव्या देणं फार सोपी गोष्ट आहे, पण त्याचे पुढचे जे परिणाम आहेत ते निस्तरणं भयानक अवघड आहे. हे या मुलांना समजायला पाहिजे. त्याचे परिणाम भयानक आहेत. तुम्हाला सपोर्ट करायला नसरुद्दीन शाह आले, शबाना आझमी, जावेद अख्तर, यादव सेफॉलॉजिस्ट योगेंद्र यादव ते पण आले. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन चेव सुटायला लागला. 13वीं का खाना काय, हे शब्द तुम्ही कॅमेरा समोर बोललाय आणि हे दीज आर डिजिटल फुटप्रिंट्स मित्रांनो. हे आता तुम्ही हयात असेपर्यंत हे जाणार नाही. डिजिटल फुटप्रिंट्स ते आता सेव्ह झाले अनेकांच्या कॅमेऱ्यामध्ये, अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाले. लक्षात घ्या, हे सेव्ह झालं सगळं प्रकरण. ते बेलापूर का बदलापूर मुंबईच्या जवळचं, तिथल्या एका भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष ज्या आहेत त्या नवरा बायकोंनी कॅमेऱ्यासमोर रडत पत्रकारांसमोर हात जोडून माफी मागितली की आम्ही चुकलो, आमच्या मुलीनं चूक केली आणि याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देते म्हणून त्या महिलेनं हमसून रडून सांगितलं. आपण बघितलं असतील ते. मी मुद्दाम याची सुरुवात जी केलेली आहे ना, याच्यात संजय दत्त जरा आठवा. तुम्ही आंदोलन करताय पण संजय दत्त आठवा. एक धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ज्यावेळेस झाला त्यावेळेस एका मुलीला एकानं खांद्यावर उचलून घेतलं होतं. त्या मुलीनं लिटरली ड्रेस वर करून स्तन हलवून आनंद व्यक्त केलाय. आपल्या भारताची संस्कृती, भारताचा स्पिरिच्युअल ठेवा, भारताचा योगाभ्यास, जागतिक योग दिवस साजरा केला जातो मोदींमुळे. भारताची जी संस्कृती आहे त्याचं दर्शन जगाला घडवण्याचं प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग या माणसानं केलं. नमस्ते म्हणायला शिकवलं. त्या मेलनी पण नमस्ते करतात, व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष पण नमस्ते करतात, जपानचे अध्यक्ष नमस्ते करतात, डोनाल्ड ट्रम्प तात्या सुद्धा नमस्ते मोदीजी करतात, नमस्ते इंडिया करतात. आणि आपण एवढं बोलून बसलात आणि आंबेडकर आणि संविधानाची परत तुम्ही दाखवताय आम्ही आंबेडकरांच्या शिकवणीनुसार चाललोय. आंबेडकरांच्या शिकवणीमध्ये हे आहे का? अहो वकिलांचा तरी सल्ला घ्यायचा की मला मोदींना पिरियड्स आलेत हे बोलायचंय. हे आंबेडकरांनी याला परवानगी दिलेली आहे का? इंडियन पिनल कोड याला मान्यता देतो का? आणि अभिजित दिपकेंच्या ज्या मागण्या होत्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, एक मागणी मान्य झाली. जे आंदोलक आहेत त्याच्यावर दिल्ली पोलीस खटले भरणार नाहीत, ही पण मागणी
मान्य झाली. आणखीन काही त्याला जोड मागणी असेल त्या मागण्या मान्य झाल्या. पण हे दिल्ली पोलिसांची मागणी तुम्ही मान्य झाली. दिल्ली पोलिसांना तुम्ही दगड मारले, त्यांनी काय छड्या लाठ्या मारल्या, हे प्रकरण तिथं संपलं. पण देशभरातलं काय? देशभरात मुंबईमध्ये काही मुली बोलल्यात किंवा ज्या मुली दिल्लीत बोलल्यात त्या आणखीन दिल्ली बाहेरच्या सुद्धा आहेत. त्यांच्यावर जागोजागी खटले टाकले जातील इथून पुढे. त्याचं काय? म्हणून मी संजय दत्तची आठवण करून दिली. 1993 मुंबईमध्ये, कारण मुलं तुम्ही ना वाचन कमी आहे, मागचा इतिहास नीट वाचत नाही किंवा काय काय घटना किंवा त्याचं अर्थात तुमच्या वयाला ती गोष्ट सूटच करत नाही की तुम्ही एवढं वाचन करावं. पण मग ह्या शिवाय येतात तरी कुठून? एवढं घाण तरी बोलू कसं काय शकता? ह्याला तुमचं डोकं चालतंय, याच्यासाठी तुमचं डोकं चालतंय. ह्या शिवाय तुम्ही परफेक्ट सगळ्याच्या, कोणी सॅनिटरी पॅडचे हे बनवलेत बॅनर, ते काय असतं ते हातात धरायचे, ते बनवलेत. कोणी कॉन्डोमचे पाकिट लावून हा लीक प्रूफ आहे, माझं सॅनिटरी पॅड लीक प्रूफ आहे, ह्याचे तुम्ही होर्डिंग बोर्ड हातात घेऊन आंदोलनामध्ये उतरलाय. त्याला बुद्धी चालते. मग संजय दत्तचं काय झालं? संजय दत्त हा कोण आहे, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला आता अभिनेता म्हणून फक्त माहिती असेल. मी आणखीन पार्श्वभूमी सांगतो. 1993 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्याचं केंद्र अर्थातच होतं पाकिस्तान. ते भारतामध्ये घडवून आणले मेमन ब्रदर्स, मेमन बंधूंनी. त्यांनी तो प्लॅन, आणि दाऊद इब्राहिम, तो प्लॅन शिजला अलिबाग, रायगड जिल्ह्यातलं जे गाव आहे जिल्ह्याचं अलिबाग, या ठिकाणी, त्या ठिकाणी बिग स्प्लॅश हॉटेलमध्ये तो प्लॅन ठरला. तिथून मग बोटीनं RDX भारतामध्ये उतरलं, मुरुड, जंजिरा वगैरे ह्या भागामध्ये. ते RDX मुंबईपर्यंत आलं. ते RDX आलं म्हणून जवळपास 2000, मी अलिबागला सतत जाणं येणं माझं होतं. 2006-7 सालापर्यंत अलिबागच्या एंट्रीवर पोयनाड पासून पुढे चेकअपचे पॉइंट होते पोलिसांचे. तिथे चेक नाके होते. असं तुम्हाला वडखळ नाका, पोयनाड नाका या ठिकाणी तुम्हाला चेकिंग केलं जायचं गाड्यांचं. इतकं ते कांड मोठं झालं होतं. त्याच्यामध्ये शेकडो बळी पडले होते. आणि मग संजय दत्तचं काय काम होतं? तर संजय दत्तनं काय केलं की या मंडळींकडून, ही जी बॉम्बस्फोटामध्ये मेमन ब्रदर्स वगैरे जे होते ना, आणि दाऊदचा कोणीतरी मित्र होता, त्याच्याकडून एक AK-47 रायफल खरेदी केली. आता सलमान खानकडे सुद्धा बंदूक होती, त्यानं हरिण मारलं, ती केस अजून संपलेली नाही. त्यानं हरिण मारलं राजस्थानच्या जंगलामध्ये, ती केसचा अजून निकाल लागलेला नाही. संजय दत्तनं फक्त, आणि तो 1986 साली, इफ आय एम नॉट रॉंग, 86 साली रॉकी नावाचा पिक्चर आला होता. रॉकी अतिशय अशक्त, दुबला पतला, अशक्त प्रकृतीचा, केस असे आईसारखा दिसणारा, नर्गिस दत्त सारखा दिसतो तो. नर्गिसची कॉपी म्हणजेच संजय दत्त. तसंच आईसारखं, दातामध्ये मध्ये फट असं, आणि केस तसेच गोल्डन केस. आणि तो रॉकी म्हणून एक मोठ्या मोटरसायकलवर येणारा तो अभिनेता म्हणून तो, त्याची प्रवेश झाला सिनेसृष्टीमध्ये. वडील, संजय दत्तचे वडील सुद्धा अभिनेतेच, आणि आई सुपरहिट, सुपरस्टार, एवढं स्टारडम घरामध्ये. सुनील दत्त नामांकित अभिनेते. एवढ्यांचा पाठिंबा. आणि त्या मुलाला पुढे गर्द आणि याचं व्यसन लागलं, ड्रग्ज. त्या गर्दच्या व्यसनाच्या आहारी, चरस, अफीम, कोकेन, गर्द गर्द त्यावेळेस नुकतं चालू होतं मार्केटमध्ये, त्याचं व्यसन लागलं. ते व्यसन सोडवण्यासाठी या दत्त फॅमिलीला, त्याला अमेरिकेला ठेवावं लागलं, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये. किती त्रास द्यावा एखाद्या मुलानं पालकांना, ते संजय दत्तचं उदाहरण आहे. ते सोडवून त्याला भारतामध्ये आणलं. तर पुढचा उद्योग हा केला, ती AK-47 रायफल खरेदी केली. आईला तर, नर्गिस दत्तांना कॅन्सर झाला. नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शीला आहे महाराष्ट्रामध्ये. समाजसेवेसाठी सुनील दत्तनं ते पण सुरू केलं, आणि मुलांना हा उद्योग केला. बरं, ती AK-47 घेऊन त्याला काय करायचं होतं? काहीच करायचं नव्हतं. AK-47 मशीन गन घेऊन काय करायचं होतं त्या मुलाला? काहीच करायचं नव्हतं. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याला काहीही करायचं नव्हतं. त्याला कोणी माणसं मारायची नव्हती, त्याचे कोणी दुश्मन नव्हते, त्याच्या पायात बूट घालायला सुद्धा त्याच्याकडे नोकर चाकर होते. त्याला काय करायचं होतं AK-47 घेऊन? पण ती आहे माझी ओळख म्हणून घेतली. बरं, ती विकत घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस हे आरोपी पकडापकडी, सगळी धरपकड सुरू झाली आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेस मग त्यानं तुकडे तुकडे केले, आणि ते काय ड्रायव्हर किंवा नोकर चाकरांमार्फत ते समोर समुद्रामध्ये टाकून दिले. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये AK-47 रायफलचा शोध सुरू झाला. ते आलं सुनील दत्तच्या घरापर्यंत, आणि त्याच्यामध्ये सापडला संजय दत्त, की ज्याला त्या मशीन गनचा काहीही उपयोग नव्हता. अतिशय निष्पाप, त्यावेळेचे व्हिडिओज काढून बघा, अतिशय निष्पाप, निरागस पोरग ते. त्याच्या तोंडावरची, त्या रॉकी पिक्चरमध्ये तोंडावरची माशी उठणार नाही इतपत त्याचा निरागस चेहरा आहे. त्यानं हा उद्योग केला.
आणि तो उद्योग त्याला निस्तरावा लागला. बाप केंद्रीय मंत्री असून सुद्धा. त्यावेळेस दिल्लीला पण काँग्रेसचं सरकार होतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं. काहीही करू शकले नाहीत सुनील दत्त साहेब. मंत्री होते केंद्रामध्ये. राजीव गांधींचे मित्र, इंदिरा गांधींचे सहकारी केंद्रामध्ये मंत्री होते. सुनील दत्त 3 वेळा खासदार, संजय दत्तची बहीण 2 वेळा खासदार, 25 वर्ष खासदारकी घरामध्ये. पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात याला. विनाशकाल जवळ आला की अशी विपरीत बुद्धी होते, माणसाचा विवेक हरवतो. आणि हे खेळणं म्हणून घेतलेलं AK-47चं लोडणं त्याच्या गळ्यात अडकलं कायमचं. त्याला टाडाखाली अटक झाली. टाडा, आता तो कायदा नाही, आता तो मोका झाला नंतर, संघटित गुन्हेगारी, आणि नंतर तो मकोका म्हणून आता झालाय. आता पुढच्या IPC मध्ये काय झाले आता, कारण नवीन जे कायदे आहेत त्याच्यामध्ये त्याचं काय झालं ते माहित नाही मला. परंतु त्या टाडाखाली संजय दत्तला अटक झाली. 18 महिने जेलमध्ये राहिला. 18 महिने. बाप मंत्री असताना सुद्धा त्याला वाचवू शकला नाही. अक्षरशः बाळासाहेब ठाकरेंच्या पायावर जाऊन ढसाढसा रडले सुनील दत्त. ठाकरेंनी सांगितले इथून पुढे फक्त इलेक्शन लढवू नका, कारण ते विजयीच व्हायचे नेहमी. नाही म्हणले लढवणार. संजय दत्तला आणला तर मेरा बच्चा करून बाळासाहेबांनी सुद्धा डोक्यावरून हात फिरवला. पण कायद्यापुढे काय करणार? कायदा फार विचित्र आहे. कायद्यापुढे काही करता आलं नाही. आणि मग 18 महिन्यानंतर त्याचा बेल झाला. येरवडा कारागृहामध्ये होता. बेल झाला, पण ती केस पुढे चालली. ती केस पुढे चालली. आणि मग 2013, मार्च 2013 पासून 25 फेब्रुवारी 2016 पर्यंत 5 वर्ष पुढे संजय दत्तला, म्हणजे अगोदरचे 18 महिने 1.5 वर्ष आणि ही 5 वर्ष. संजू पिक्चर बघितलाय ना तुम्ही, किंवा नसेल बघितलं तर बघा. विचार करा, नर्गिस दत्त सारख्या सुपरस्टारचा मुलगा, सुनील दत्त सारख्या सुपरस्टारचा मुलगा, सुनील दत्त जो केंद्रामध्ये मंत्री, अनेक वेळा खासदार, बहीण सुद्धा खासदार, तरी सुद्धा संजय दत्तला वाचवू शकले नाहीत. त्याला शिक्षेला सामोरं जावं लागलं. ती शिक्षा पूर्ण करावी लागली. फक्त फरक एवढाच पडला की त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे 144 दिवसांची शिक्षा माफ झाली. हे उदाहरण संजय दत्तचं मी माझ्या मुलांना वैयक्तिक देत असतो आयुष्यामध्ये, की निष्पाप मुलगा एक, पण सतसत विवेक बुद्धी हरवल्यानंतर काय होतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये, ते संजय दत्तच्या नशिबी आलं. खूप माझ्यासारख्याला सुद्धा अनेकांना हळहळ वाटली की चला हा निरागस निष्पाप पोरगा, पण आता काय इलाज नाही, कायद्यापुढे काहीच करू शकत नाही. एक्झॅक्टली ही अवस्था मोदींना तुम्ही जे जे बोललाय ना, त्यांची अवस्था ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि इतर मुलांनी सुद्धा सावध राहावं. आता आंदोलनामध्ये जाताना या प्रकारे मोदींना शिव्या देणं, हे तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि याच्यावर गंमत जम्मत खूप झाली, पण जंतर मंतरवर जे घडलेलं आहे आणि जे व्हिडिओज आत्ताचे रिसेंट आहेत याच्यामध्ये पोलिसांनी व्यक्ती सुद्धा व्हेरीफाय केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये परदेशातल्या लोकांचा हात आहे हे सिद्धही झालेलं आहे. ते होईल, अजूनही सिद्ध झालं असं मी म्हणणार नाही, परंतु बातम्या तशा प्रकारच्या येतात. पाकिस्तानचा याच्यामध्ये हात आहे, अमेरिकेमधून काही फंडिंग झालेलं आहे, चायनामधून काही फंडिंग त्याच्या या CJPच्या आंदोलनासाठी झालेलं आहे. आणि तुमच्या मुली जाऊन नको नको ते बळवून आलेल्या आहेत. आता त्याच्यावर भाजप कार्यकर्ते, दिल्लीचं ते झालं, ते आश्वासन देऊन ते मिटलं, दिल्लीला कोण केस करणार नाही, पण महाराष्ट्रातल्या एखाद्या लातूरच्या, एखाद्या नांदेडच्या, एखाद्या कोल्हापूर, सांगली, जालना, पुणे, परभणी, अशा शेकडो ठिकाणी आता केसेस टाकल्या जातील की आमच्या नेत्याचा अपमान केला. आणि त्याचे व्हिडिओजच आहेत. तुमचे डिजिटल प्रिंट जे आहेत ते वेल प्रूफ आहेत. त्याला कुठलाही तुम्ही AI न केले वगैरे म्हणू शकत नाही, काहीच नाही म्हणू शकत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे छेडछाड केली आहे माझ्या लिपसिंग बरोबर असं तुम्ही म्हणू शकत नाही. हे पक्के प्रूफ झालेले आहेत. त्यामुळं कुठलंही असं पाऊल उचलताना भावनेच्या भरात वाहून न जाता, जर आपण संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं हे आंदोलन पुढे रेटतोय, महात्मा गांधींच्या शपथा खातोय, तर तशा प्रमाणेच वागणं भाग होतं. आणि तसं वागून सुद्धा आंदोलनाची फलप्राप्ती म्हणजे प्रधानांचा राजीनामा होतच होता. हे सोनम वांगचुक यांना सुद्धा हे पटलं नाही, म्हणून कदाचित त्यांनी 3 दिवस अगोदर, ते 2 दिवस आधी आंदोलन त्यांचं जे होतं उपोषण, ते माघारी घेतलं. त्याचं कारण तेच झालं असणार. आता यथावकाश त्या गोष्टी बाहेर पडतील, परंतु या मुली चांगल्यापैकी विनाकारण स्वतःचा गळा, म्हणजे कसायला गाय धार्जिन म्हणतात ती म्हण आहे, तसा तो प्रकार होऊन बसलेला आहे. त्यामुळं तरुणांनो, कुठल्याही प्रकारे मॉब मध्ये ज्यावेळेस आपण सामील होतो, कोणीतरी मित्र म्हणून सुद्धा आपल्याकडे एखादी वस्तू देतो, ती स्वीकारताना ठेव तुझ्याकडे म्हणून, काय आहे त्याच्यामध्ये बाबा हे सांग मला, तरच मी घेतो. सावध राहा.
संजय दत्तचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आणा. माहित नसेल तर मागचा इतिहास युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळेल. तो बघा, गुगलवर सर्च करा आणि संजय दत्तचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आंदोलनामध्ये उडी घ्या. एवढंच आपल्याला कळकळीनं सांगतो. धन्यवाद.